श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कीर्ती केवळ हिंदू समाजापुरती मर्यादित नव्हती, तर आसपासच्या प्रदेशातील मुसलमान शासकांपर्यंतही पोहोचली होती. त्यांच्या चमत्कारांबद्दल आणि अद्भुत ज्ञानाबद्दल सर्वत्र आदर आणि श्रद्धा होती. त्याच काळात बिदर येथील एका मुसलमान राजाला दीर्घकाळ त्रास देणारी एक असाध्य शारीरिक व्याधी जडली होती. अनेक हकीम, वैद्य आणि उपचार झाले, पण वेदना काही कमी होत नव्हत्या. राजाचा आत्मविश्वास ढासळला होता, मन अस्वस्थ झाले होते. तेव्हा एका हिंदू मंत्र्यांनी नम्रपणे राजाला सांगितले, महाराज, गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक सिद्ध पुरुष आहेत. ते सर्वज्ञ आहेत. त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते. आपला अहंकार बाजूला ठेवत वेदनेने थकलेला राजा शेवटी महाराजांना भेटण्यास तयार झाला. सेवक आणि काही सैनिकांसह तो गाणगापूर येथे महाराजांच्या आश्रमात पोहोचला. समोर उभ्या असलेल्या त्या शांत, तेजस्वी योगी पुरुषांना पाहताच त्याचे मन नरमले. राजाने अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि आपले दुःख, आपली व्याधी त्यांच्या चरणी मांडली. महाराज करुण नजरेने राजाकडे पाहत म्हणाले, राजा, तू धर्माचे पालन केले नाहीस. तुझ्या हातून काही अन्याय झाले. त्या कर्मांचे फळ म्हणून ही व्याधी तुला भोगावी लागत आहे. हे शब्द राजाच्या हृदयात खोलवर उतरले. महाराजांनी त्याला न्यायाने राज्य चालवण्याचा, प्रजेला कोणताही त्रास न देण्याचा उपदेश केला. आपल्या श्रद्धेनुसार ईश्वराचे नामस्मरण कर, सत्कर्म कर असा आदेश दिला. त्यांनी फक्त तीर्थाचे पाणी पिण्यास सांगितले आणि काही झाडपाल्याची पाने दिली. महाराजांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून राजाने त्यांचे म्हणणे पाळले. काहीच दिवसात त्याची असाध्य व्याधी पूर्णपणे बरी झाली. शरीरासोबतच त्याचे मनही हलके झाले. आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राजाने महाराजांचे आभार मानले. कृतज्ञतेपोटी त्याने धन व मौल्यवान भेटवस्तू अर्पण केल्या, पण महाराजांनी शांतपणे त्या नाकारत म्हटले, हे राजा, हे धन तुझ्या प्रजेच्या कल्याणासाठी वापर. मी कोणत्याही भौतिक वस्तूंचा स्वीकार करत नाही. तू न्यायी, निष्पक्ष आणि दयाळू होशील, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. या कथेवरून हे स्पष्ट होते की श्री नृसिंह सरस्वती महाराजांसाठी भक्त हा फक्त भक्तच होता. त्याला धर्म, जात किंवा पंथाचे बंधन नव्हते. त्यांना केवळ भक्ती, पश्चात्ताप आणि सद्वर्तन महत्त्वाचे होते. आपल्या दत्तगुरू महाराजांचा आपल्याला काय अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त.